मायदारामध्ये हरे कृष्ण उत्सव। सर्वप्रथम माझे गुरुबंधू, हितचिंतक, मार्गदर्शक श्रीमान जानकीनाथ प्रभू हे मी परवा जगन्नाथपुरीमध्ये होतो आणि त्यांचा फोन आला की तुला अर्जंट यायचंच आहे कार्यक्रमाला। त्याने ह्या कार्यक्रमासाठी माझं फ्लाईटचं तिकीट काढलं आणि फ्लाईटचं तिकीट काढून काल मी नाशिकला पोहोचलो आणि नाशिकला पोहोचून आज तुमच्या सेवेसाठी एकदा हजर झालो। तर सर्वप्रथम मी प्रभूजींचा आभार व्यक्त करतो, तुमच्या गावकऱ्यांचा पण विशेष आभार व्यक्त करतो की तुम्ही हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला। तर ह्या कार्यक्रमातून एकच आपल्याला करायचं महत्त्वाचं की जेवढे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाचा मागचा उद्देश हे असतो अनेक प्रकारे भगवंताचं स्मरण झालं पाहिजे आणि आपल्या जीवनाला एक नवचैतन्य, प्रेरणा आणि स्मृती घेऊन आपल्याला जीवन जगायचं असतं। हे आध्यात्मिक जो कार्यक्रम केला जातो, जसं एक उदाहरण दिलं जातं, आपण सगळे गावात राहतो, गावात राहिल्यानंतर रात्री चूल पेटवतात आणि चूल पेटवल्यानंतर सकाळी जेव्हा राख असते तर पहिल्या काळामध्ये काय करायच्या स्त्रिया, तर राख्यावरचा जो वरची राख आहे ते फुंकारा मारायचे आणि जो इस्तू असायचा तो वरती यायचा आणि मग त्याला एखाद्या कागदामध्ये किंवा एखाद्या गवतामध्ये टाकून ती अग्नी प्रज्वलित करायचं काम करतात। केवळ ती स्त्री किंवा जो पुरुष आहे ती नुसतं राख वरती करते, तो इस्तू काय करतो, प्रज्वलित होऊन अग्नी भडकत असतो। त्याच प्रकारे हे जे उत्सव असतात, जे भौतिक जगाचं आवरण आपल्यावर नाही का झाकलेलं असतंय, पण जेव्हा आपण कथा ऐकतो, श्रवण करतो, त्याचं चिंतन मनन करतो, तेव्हा ती अग्नी आहे जी भगवंतापासून आपण विजले गेलोय आणि श्रवणाच्या माध्यमातून आपण भगवंताकडे भक्ती करण्यासाठी प्रेरित होतो, उत्साहित होतो। जसं मी 1 महिन्यापूर्वी माझ्या गावी गेलो होतो आणि गेल्यानंतर मी शेतामध्ये असताना एक माझ्या ओळखीचे व्यक्ती ते मोटर चालू करत होते आणि चालू करत असताना पाणी येत नव्हतं, म्हणून त्याने काय केलं, विहिरीतून पाणी काढलं आणि पुन्हा त्या पंप मध्ये भरलं। कमीत कमी त्याने 10-12 डबके पाणी भरलं आणि पाणी भरल्यानंतर पुन्हा मोटर चालू केली। पाणी टाकल्यामुळं पाणी बाहेर आलं, निस्ती जर पाणी नाही टाकलं असतं तर पाणी आलं नसतं। त्याच प्रकारे जेव्हा आपण विहिरीत पाणी टाकतो, विहिरीतलं पाणी काढायचं असेल, विहिरीत पाणी टाकलं तर पुन्हा पाणी येतं। त्याच प्रकारे आपल्या हृदयामध्ये भगवंताची भक्ती आहे, भगवंताबद्दल प्रेम आहे, पण ती जी कमतरता आहे आपल्या हृदयामध्ये, तर आपण भगवंताबद्दल श्रवण करू, कीर्तन करू, तेव्हा आपल्याला काय भगवंताच्या प्रती पुन्हा ते प्रेम जागृत होण्याचा कार्यक्रम म्हणजे हा हरे कृष्ण उत्सव आहे। म्हणून श्रीमद भागवतामध्ये एक सुंदर श्लोक आहे, सुखदेव गोस्वामी राजा परीक्षितला म्हणतात, राजन की तू म्हणतोस ना की माझ्याकडे वेळ कमी आहे आणि कमी वेळामध्ये मी भगवत प्राप्ती कसं करायचं, त्यावेळेस हा सुंदर श्लोक म्हणतात सुखदेव गोस्वामी, श्रोणंता श्रद्धया नित्यम घरनंतक स्वचेष्टितम कालेना तिदिर्घेना भगवान विशते हृदय। म्हणतात राजन, श्रोता श्रद्धया नित्यम, श्रोणंता श्रद्धया नित्यम, जो कोणी श्रवण करतय आणि ते श्रवण कसं नित्यम, श्रोणंता श्रद्धया नित्यम, श्रद्धाद्वारे जर श्रवण केलं आणि ते श्रवण कसं नित्यम, आणि नित्यम केल्यानंतर गुरुनित्यम स्वचेष्टितम, स्वचेष्टितम म्हणजे त्याचं थोडंसं बी पालन केलं, कालेन अतिदीर्घेन, थोडासा वेळ न जाता काय होतंय, भगवान विशिती हृदय, हृदयामध्ये भगवंत, आपल्या हृदयामध्ये भगवंत प्रगट होत आहेत। म्हणून मी माझ्या गावी ह्या वर्षी 75 वर्षे झाले होते भागवत सप्त्यामध्ये, आणि त्या कथेमध्ये मी एकच प्रश्न विचारला, 75 वर्षापासून आपल्या गावात भागवत कथा होतीये, श्रवण कीर्तन होत आहे, पण आपल्या जीवनात काय फरक पडतोय, आपण किती भगवंताची भक्ती करतो, आपल्या जीवनात किती बदल होतोय, आपण किती चिंतन मनन करतोय। कार्यक्रम होत राहतील, महाराज बदलतायत पण व्यक्ती बदलत नाही। पण माझ्या प्रवचनाचा तो उद्देश नाही, माझा उद्देश एकच आहे, हा हरे कृष्ण उत्सव किंवा आपण जे काही प्रवचन कीर्तन सप्ते ठेवतो त्याचा मागचा एकमेव उद्देश आहे की आपण जास्तीत जास्त वेळ कमी वेळामध्ये भगवत प्राप्ती केली पाहिजे। आणि ती भगवत प्राप्ती करण्याचं माध्यम मी जे 2 उदाहरण दिले,
जसं विहिरीत पाणी काढायचं असेल तर विहिरीत पाणी टाकलं तर पाणी बाहेर येत आहे, त्याच प्रकारे आपण भगवंताबद्दल नित्य श्रवण करू तर भगवंताच्या प्रती आपलं श्रद्धा वाढेल, भगवंताच्या प्रती प्रेम वाढेल. आणि या भौतिक संसारामध्ये आपल्याला जी वांछित सुख पाहिजे, समाधान पाहिजे, शांती पाहिजे असेल ते केवळ भगवत भक्तीमध्ये भेटते. बाकी या संसारामध्ये कुठं सुख नाही हो. आणि आतापर्यंत आपलं सगळं जीवन या भौतिक सुखामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला, पण खरं किती सुख भेटलं? संतांना सुख भेटलं. स्वर्ग सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. त्याने सुख कुठं सांगितलं? गाडी बंगल्यात सांगितलं का? वस्तूमध्ये सांगितलं का? स्वर्ग सुखाचा आगर. आगर म्हणजे मोठं. पण ते आपण अनुभवत नाहीयेत. का बरं अनुभवत नाहीत? कारण आपण ते करत नाहीत, पालन करत नाही, म्हणून तो अनुभव आपल्याला भेटत नाही. म्हणून आपल्याला तो अनुभव घ्यायचा असेल तर मधाच्या बाटलीच्या बाहेर किती जर चाटलं ना तर मध आपल्याला भेटू शकत ना, गोड लागत. तर मधाच्या आतमध्ये बोट टाकलं तर आपल्याला ती मधुरता वाढत राहते. त्याच प्रकारे प्रभूजी बंद केलं असलं तरी चालेल, चालेल ना प्रभूजी? थोडं आपल्याला ते मधाचं आस्वादन करायचं असेल तर आपण त्याचं श्रवण केलं पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे. नित्यम कालेन अति दीर्घेनं. सुखदेव गोस्वामी राजा परिषदेला म्हणतात, राजन अति दीर्घेनं, काही क्षणात भगवंत प्रगट होतात, वेळ लागत नाही. म्हणून आपण ह्या 3 दिवसामध्ये हरे कृष्ण उत्सवामध्ये आपले चेतना जागृत करण्याचं काम केलं जात आहे. म्हणून एक आणखी श्लोक आहे, सदासेवम सदासेवम श्रीमद भागवती कथा यस्य श्रवण मात्रेण हरिचित्त समाश्रित. सुखदेव गोस्वामी राजा परिषद सदासेवे सदासेवम श्रीमद भागवती कथा यस्य श्रवण मात्रेण, म्हणजे सदासेवे सदासेवे श्रीमद भागवती कथा यस्य श्रवण मात्रेण. मात्रेण म्हणजे थोडीशी मात्रा, अति काय श्रवण मात्री. हरिचित्त समाश्रित, चित्तामध्ये भगवंत आश्रित होतात. म्हणून मायबापांनो, आपण आपल्या चित्तामध्ये हृदयामध्ये भगवंताला प्रगट करायचं असेल तर नित्यनेमानं भगवंताच्या कथा ऐकल्या पाहिजे. आपण जेवढ्या कथा ऐकू तेवढं भगवंताच्या प्रती प्रेम विकसित होईल. बघा, आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ना, ज्याच्या प्रती आपला स्नेह असतो, वारंवार आपण त्याच्याबद्दल ऐकत असतो आणि जेवढं ऐकतो तेवढं त्याच्या प्रती प्रेम वाढत राहत आहे. त्याच प्रकारे आपण भगवंताबद्दल नित्यनेमानं श्रवण करीत गेलो, त्यांची चर्चा करत गेलो तर त्यांच्या प्रती प्रेम वाढेल. आणि भौतिक संसाराची पण चर्चा करू, भौतिक गोष्टीबद्दल ऐकू तर भौतिक गोष्टीबद्दलच आपली काय वाढेल? आकर्षण वाढेल. आणि तीच गोष्टीची आपण चर्चा करणार आहोत. म्हणून आजचा जो माझा दिलेला विषय आहे, मी जास्त वेळ नाही, मला 6:30 जो काही वेळ दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण शांत चित्तेने भगवंताच्या कथा ऐकल्या पाहिजे. ह्या एवढा जो वेळ आहे कसं ऐकलं पाहिजे माहिती आहे का? कोर्टात जेव्हा जेच काही एखाद्या कैद्याला शिक्षा सुनावतो ना, त्यावेळेस कैदी नाही का खूप ध्यानपूर्वक ऐकतो. ते तर जाऊ द्या, तुम्ही नोटा असताना तुम्हाला आवाज दिलेला कोणाचं लक्षात येतं का? बापरे, किती ध्यान लागतंय. थुका लावलं, पाणी लावलं, त्याला आवाज देणं, हे राजेश इकडे आहे, हे ते. त्याला एक गोष्ट सुद्धा, ती स्त्री असो का पुरुष असो, नोटा असताना जेवढं ध्यान लागतंय ना तेवढं बाकी कोण्या गोष्टीत लागत नाही. तेवढं ध्यान त्या नोटा तर जीवन चालण्यासाठी आहे. पण आत्म्यासाठी भगवंताचं श्रवण असं केलं पाहिजे, हृदयामध्ये घुसलं पाहिजे. आणि जेव्हा आपण त्या अवस्थेमध्ये श्रवण करू ना तर भगवंताबद्दल नाही का ह्या जन्मातच तुम्हाला साधू संत होण्याची गरज नाही पडत हो. साधू या शब्दाचा अर्थ तुम्हाला वाटतं दाढी वाढवला किंवा नाकाच्या शेंड्या पण तिलक लावला, भगवे कपड्याला नाही. जो साधना करून साध्य करतो त्याला साधू असं म्हणतात. जे साधनेमध्ये तल्लीन आहे आणि ती साधना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यासाठीच हा हरे कृष्ण उत्सव म्हणजे काय की आपल्या जी राख आहे विस्तवरले ती थोडंसं साईड करण्याचं काम करतात. प्रभूजींनी इथं केलेलं आहे, जो कोणी बघता येतो असतो. म्हणून आज जो विषय आहे पुंडलिक महाराजांचा पुनर्जन्म आणि भगवान पांडुरंग जे द्वारकेचा राणा पांडवांच्या घरी ते पंढरपूरमध्ये कसे आलेले आहेत, हा अतिशय आपल्या जिव्हाळ्याचा. पंढरपूर म्हणजे आपलं जिव्हाळ आहे. माझे माहेर पंढरपूर. मी जेव्हा ह्या अभंगाचा अभ्यास करीत होतो आता मध्यंतरी, मला म्हटलं
तुकाराम महाराज माहेर का म्हटले? जसं एखादी स्त्री माहेराला सारखं सारखं का पळते? कारण तिचं माहेरच्या प्रती एवढं प्रेम असतं म्हणून ती वारंवार त्या ठिकाणी पळत असते. त्याच प्रकारे संतांचं माहेर घर आहे पंढरपूर. संत वारंवार तिथं पळतो का? तर पांडुरंगाच्या प्रती त्यांना प्रेम आणि स्नेह भेटत असत. हे बच्चे कंपनी कोणाचे? थोडं शांत बसून. तर ह्या संतांच्या अभंगाचा आपण अभ्यास केला तुकाराम महाराजांचा, तो खूप सुंदर आहे. असं गहन अध्ययन केलं, समजलं पाहिजे आपण. तर हे का बरं भगवान पांडुरंग? तर मी का आज जगन्नाथपुरीला होतो आणि वृंदावनला होते. गेले 15 दिवस ह्या दोन्ही धामात गेलो. गेल्यानंतर मी त्याने एकच म्हटलं की भगवंत किती दयाळू आणि किती कृपाळू ते आपल्याला समजू शकतात. अख्ख्या भारताचा जर अभ्यास केला तर भगवंत आपल्यासाठी, आपल्या उद्धारासाठी, आपल्या दया करण्यासाठी, आपल्या प्रेम करण्यासाठी भगवंत किती अवतार घेतात आणि कसे घेतात. म्हणलं आपण दक्षिण भारतापासून सुरुवात करूया. म्हणजे दक्षिण भारतामध्ये केरळामध्ये कोण आहेत? अनंत पद्मनाभ स्वामी आहेत, गुरु वायूर आहेत, भगवान कृष्णाचा अवतार आहे. त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये तिरुपती बालाजी आहे, तामिळनाडूमध्ये भगवान वरदराज, श्री रंगनाथ स्वामी आणि दिव्य देशम आहेत. त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये उडुपी कृष्ण आहे, महाराष्ट्रामध्ये पांडुरंग आहे, गुजरातमध्ये द्वारकाधीश आहेत, राजस्थानमध्ये कोण आहे? डाकोर में कौन छे? राजा रणछोड छे. बद्रीनाथ केदारनाथ जातात तिथं बद्रीनाथ आहेत. यूपी मध्ये जातात रामचंद्र आणि कृष्ण आहेत. बंगालमध्ये जातात चैतन्य महाप्रभू आहेत. एवढे का बरं घेतलंय भगवंताने अवतार? त्याचं कारण असं आहे की भगवंताच्या प्रती तुमचं स्नेह आहे, प्रेम आहे. आणि त्याच्या मागचा दुसरा उद्देश असा आहे की भगवंत आपल्याला या ठिकाणातून, बघा महाराष्ट्रात माणूस पांडुरंगाच्या प्रतीच आकर्षित होतो, त्याचं बालाजीच्या प्रती खाली असतं. पण ज्या स्टेटमध्ये जो व्यक्ती राहतो त्याच्या प्रती त्याचं प्रेम आणि स्नेह जास्त राहतो. द्वारकेमध्ये जाताना तर ते द्वारकाधीशाची वर्शिप करतात, पांडुरंगाचं दर्शन घेत नाही, पण त्यांच्या जीवनामध्ये जी पूजा पाठ आहे ना ती द्वारकाधीशची करतात. असं का बरं करतात? त्याचं कारण असं आहे की भगवंताला तपस्या करायची असेल तर बद्रीनाथला जातात. कुठे जातात? बद्रीनाथला जातात. त्यांना भोजन करायचं असेल तर जगन्नाथपुरीमध्ये जातात भगवंत. ज्यांना पैसा कमवायचा ना भगवंताला, तिरुपती बालाजीला, तिरुपती बाला कांचन बर्मा म्हटलं. भगवंताला झोपायचं असेल तर रंगनाथ स्वामीकडे जातात. ते रंगनाथ स्वामी झोपलेले राहतात. त्यांना डान्स करायचा असेल, नृत्य करायचं असेल तर वृंदावनमध्ये भगवंत नाचतात. आणि कोणाला मर्यादेचं शिक्षण द्यायचं असेल तर रामचंद्र आहे. आणि भगवंताला भजन ऐकायचं असेल, भक्ताची आदान प्रदान करायचं असेल, ते भगवान पांडुरंग आपल्या पंढरपूरमध्ये कंबरीवर हात ठेवून वाट बघतायत. अरे राजांनो, तुम्ही पैसा देऊ नका, भोजन देऊ नका, केवळ माझ्यासाठी भजन करा, तरी मी तुमच्या भजनानं खुश होतो. म्हणून भगवान पांडुरंग कंबरीवर उभा हात ठेवून येतं. हे पांडुरंगाचं आहे. का बरं पांडुरंगाचं? संतांचं अभ्यास केल्यानंतर आपल्याला कळतोय वाङ्मयाचा. मी जाईन कथेकडे जाईन, पण पांडुरंग तत्व, भगवान पांडुरंग आहे त्यांच्याबद्दल आपण समजून घेऊया. कंबरेवर हात काय आहेत? ते म्हणतात की राजांनो, हा भौतिक संसार आहे ना, कंबरे इतका माझ्याकडे आलात. भगवंत गीतेमध्ये म्हणतात दैवी हेशा गुणमयी मम माया दूरत आहे. माझी मायाशक्ती पार करणं अतिशय कठीण आहे. पण मामेव प्रपदन्ते माया मे तरंती, जो मला शरण येतो तो भौतिक सागरातून पार होतो. इको कमी करा थोडस. या भौतिक संसारामध्ये जो कोणी माझ्याकडे येतो तो भवसागर पार होतो, दुसरं कोणतं नाही. बघा कोणी कोळी असतं ना, तो जाळं फेकताना लांब फेकतो असा, पण जो मासा त्या कोळ्याच्या पायाजवळ राहतो ना तो जाळ्यात कधीच अटकत नाही. जो कोळ्याच्या पायापासून दूर जातो तो जाळ्यात अटकतो. त्याच प्रकारे भगवान पांडुरंगाशी आपण जवळ राहिलं तर भौतिक संसाराचे जाळं आपल्यावर फेकला जातं ना, जन्ममृत्यू चक्र, जन्ममृत्यू जरा व्याधीचं, त्याच्यातून वाचण्याची ती संधी आहे. आणि जे भगवंतापासून दूर जातात त्या चक्रामध्ये फसतात, आणि जे पांडुरंगाच्या चरणाजवळ राहतात ते वाचतात. तुम्ही जाताय ना, तुमच्या पहिल्या काळात जात्यामध्ये सगळे भराडल्या जातात, पण जो खुट्याचा आश्रय घेतो ना, खुटाच म्हणतात ना इकडं, खुटा
जनावराला बांधतात तो बी खुटा, जात्याला बांधतात तो बी खुटा, आणि काही खुट्यासारखे लोक असतात हालत सुद्धा नाहीत, त्यांना बी खुटे मानतात. जो खुट्याचा आश्रय घेतो तो वाचतो, आणि जो खुट्याचा आश्रय घेत नाही तो रगडल्या जातो. त्याच प्रकारे आपल्या भक्तांसाठी खुटा कोणी असेल तो भगवंत आहेत, आणि जो भगवंतापासून दूर जातो ह्या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये रगडल्या जातो. भगवंत म्हणतात माझी माया काय, ममवांश जीवलोके जीवभूतसना मनश्रेष्ठानी इंद्रियानी परकुस्थानी कर्षिती, रगडल्या जातो. म्हणून भगवान पांडुरंग आपल्याला शिकवतात, राजांनो मायबापांनो माझ्या चरण कमलाचा आश्रय. म्हणून भारतामध्ये अभ्यास केला, कोणत्याही विग्रहाचं तुम्ही डायरेक्ट दर्शन नाही घेऊ शकत, पण भगवान पांडुरंगाचं तुम्ही दर्शन घेऊ शकतात. आणि ते सांगतात राजांनो माझा चरण कमलाचा आश्रय तुमच्यासाठी आश्रयाचं स्थान आहे. भगवान पांडुरंग मकर कुंडल का धारण करतात? मकर कुंडलचा अभ्यास केला, मासे खाणारे लोक असतात ना, ते जेव्हा मासे घ्यायला जातात ना, मी बऱ्याच वेळा पाहतो ते नाकाला रुमाल बांधतात पण तरी घेऊन जातात. म्हणजे याचा अर्थ त्याचा दुर्गुंध आहे पण तरी खातात. भगवान पांडुरंग मकर कुंडल धारण का केले? त्याचं कारण असं आहे की भगवंत म्हणतो माझ्या भक्तामध्ये किती दोष असेल, किती वाईट स्वभाव असेल, त्याचा सगळे दुर्गुण जरी असेल, जो माझ्या चरणाचा आश्रय घेतला ना त्याचं स्थान इथे. म्हणून मकर म्हणतात मकर कुंडल तरपती श्रवणे. भगवंताने त्या माशाच्या दुर्गंधाकडे लक्ष करून धारण केले. ही भगवान पांडुरंगाची आपल्या दयारीने करुण आहे. म्हणून माईबापांनो भगवान पांडुरंग आपल्यासाठी करुणावश, त्यांना आपण पुकारलं पाहिजे, त्यांच्या महिमा ऐकल्या पाहिजे, त्यांची याचना केली पाहिजे. ह्या जगात एकदा तरी आपण म्हटलं पाहिजे, आपण म्हटलं पाहिजे, आपण म्हणतो ना हा माझा आहे मी त्याचा आहे, पण आपलं कोणीच नाही. मी माझा, तो माझा आहे, मी गेल्यानंतर तो येणार आहे का? मी त्याचा आहे, तो गेल्यानंतर मी जाणार आहे का? नाही. पण ह्या जगात कधीतरी म्हणा पांडुरंगा विठ्ठला तू माझा आहेस, मी तुमचा आहे, याला म्हणतात खरं प्रेम आणि स्नेह. आणि तेच कथेच्या माध्यमातून आपण भगवंताचं भक्ताच्या प्रती असलेलं प्रेम, दया, प्रेम, स्नेह आपण समजू शकतो. तुम्ही सगळे जागृत अवस्थेत आहेत ना? हा, सगळ्यांनी जोरात म्हणा हरी हरी. हा, तर काल प्रभूजीने आपल्याला भक्त पुंडलिकाची कथा सांगितली, अतिशय विस्तृतपणे त्यांनी वर्णन केलं. भक्त पुंडलिक हे कोण होते त्याचा याचा प्रसंग श्रीमद भागवताच्या दशम स्कंदामध्ये येते. राजा परीक्षित सुखदेव गोस्वामीला म्हणतात की राजन, सुखदेव गोस्वामी महाराज, तुम्ही जे काल यवन भस्म झाल्याची कथा सांगितली मला ती विस्तृतपणे ऐकायचं, त्याचं वर्णन तुम्ही करा. का बरं भगवंताने काल यवनचा वध केला, आणि कोण असा व्यक्ती होता मुचकुंद नावाचा की त्यानं त्याला जळून भस्मसात का केलं? तुम्ही थोडक्यात त्याच्या कथेचं वर्णन केलं. त्यावेळेस सुखदेव गोस्वामी म्हणते राजन, जेव्हा श्रोता ऐकण्याची इच्छा करतो ना तर वक्त्यामध्ये आपोआप ते ज्ञान, ती कथा बाहेर पडत असते. म्हणून तुझ्या उत्सुकतेपोटी आता मी कथेची सुरुवात करतो. आणि मग त्यावेळेस म्हणतात राजन, एकदा द्वारकेमध्ये आपलं मथुरेमध्ये काल यवन नावाचा असुराने आक्रमण केलं. त्याच्या पहिले जरासंधाने 17 वेळा आक्रमण केलं, आणि 18 वेळास तो आक्रमण करण्याच्या पूर्ण तयारीनिसो होता. आणि तयारीनिसो असल्यानंतर इथे काल यवन सुद्धा पाहिलं. दोन्ही ठिकाणी मथुरेवर मोठं आक्रमणाचे नाही का मोठमोठे ढग पसरलेले होते. आणि ही वार्ता भगवंताला नारद मुनी सांगितली की काल यवन होतोय. त्यावेळेस काल यवन हा भगवंत, त्याला वरदान होतं की भगवंत कोण त्याचा वध होणार नाही. आणि मग भगवंतानं पाहिलं की जरासंध्याच्या पहिले काल यवनचा नाही का पहिले काय केला पाहिजे, वध केला पाहिजे. आणि ह्या काल यवनाने भगवंताबद्दल एवढं ऐकलं होतं की यदुवंशामध्ये माझ्याशी युद्ध कोणी करू शकेल असेल ते केवळ यदुपती भगवान कृष्ण असू शकेल, दुसरं कोणी नाही. आणि मग त्यावेळेस काल येऊन आक्रमण करायला आला. जसं तो मथुरेजवळ आक्रमण करण्यासाठी आला तर भगवंतानं जसं पाहिलं तसं भगवंत रणभूमीतून नाही का पळत सुटले. त्यावेळेस काल यवनला वाटलं अचानक की मी ज्याच्याबद्दल ऐकलंय त्याच्यामध्ये तर त्याचे रूप, त्याचे गुण, त्याचं सौंदर्य एवढं मोहित करणार आहे,
पण शौर्याबद्दल जर पाहिलं तर हा पळ सुटलेला आहे. याचं कारण काय? आणि तो बघतो, अरे क्षत्रियाचे नियम कसं आहे, एक क्षत्र जर निहाता असेल तर दुसरा क्षत्रिय पण निहाता असतो. मी याच्याशी द्वंद्व युद्ध करेल म्हणून तो भगवान कृष्णाला पकडण्यासाठी गेलेला. याची कथेमध्ये डिटेल्स आहे, पण मला मेन मुचकुंद महाराजाकडे यायचंय. आणि मग भगवंत रथातून उतरले आणि पुढे चालत सुटले. काल येऊन मागे, भगवान कृष्ण पुढे. आणि पळ सुटल्यानंतर जसं तो भगवान कृष्णाला पकडायला जातो, भगवंत आणखीन काही अंतर जात असतात आणि भगवंत पळतात, काल येऊन त्याच्या पुढे मागे पळतात, भगवंत पुढे, काल येऊन मागे, असं करता करता खूप अंतर पळत गेले. आचार्य म्हणतात की भगवंताला पकडायचं असेल तर भौतिक सामर्थ्याने तुमच्याकडे पद, पोझिशन, धन, संपत्ती, ज्ञान, गुण काही आकर्षित करू शकत नाही. भगवंताला पकडायचं असेल तर प्रेमानं पकडू शकतात. भौतिक ऐश्वर्याने आणि संपत्तीने, शक्तीने तुम्ही भगवंताला कधी पकडू शकत नाही. आणि काल यवन हा आपल्या अभिमानाने, गर्वाने, धनाने, शक्तीने पकडण्याचा प्रयत्न करीत होता. भगवंताला पकडायचं असेल तर यशोदामाई सारखं प्रेम लागतं, स्नेह लागतो. कारण यशोदामाई एक साधारण स्त्री होती, गवळण होती, पण भगवंताच्या प्रती तिचा स्नेह आणि प्रेमामुळं दामोदर लीला तुम्ही कार्तिक महिन्यामध्ये आपण ऐकत असतो. पण ती प्रेमानं भगवंताला पकडलं. भगवंताला जिंकायचं असेल ना तर भगवंताला बाकी कोण्या गोष्टीची गरज नाही. भगवंताने गीतेमध्ये असं काही टर्म्स कंडिशन नाही दिलेले, नियम आणि अटी नाही दिल्या की तुम्ही हे दिलं तर मी प्रसन्न होतो. भगवंत म्हणतात केवळ माझ्यावर प्रेम कर. आपण या जगावर सगळ्यावर प्रेम करू, पण भगवंतावर आपलं प्रेम कधीच होऊ शकत नाही. कारण का? आपण त्यांच्याशी संबंध न जुळल्यामुळे आपण ते प्रेम, ज्याच्याशी रक्ताचं नातं आहे त्याच्याशी प्रेम करणं सोपं असतंय, पण ज्याच्याशी रक्तावर नातं नसेल त्याच्या प्रेम होणं कठीण आहे. कारण आपण भगवंताला आपला संबंधच कधी जोडला नाही. आणि मग काल येऊन गेल्यानंतर भगवंत बरेच पळत होते, भगवंत पुढे. आणि आचार्य म्हणतात मोठी मोठी योगी हजारो वर्ष तपस्या करता मनाच्या गतीने, ध्यान तपाने पकडण्याचा प्रयत्न केला तरी पकडू शकले नाही, तर काल यमनला कसे पकडले जाणार? आणि म्हणून भगवंत कोणती लीला करीत असेल तर एक गोळी दो शिकार करतात भगवंत. ह्या जगामध्ये एकाच गोळीमध्ये एक शिकार होते, पण भगवंत एका गोळीमागे कितीतरी शिकार करतात. हे लीलेच्या माध्यमातून आपण समजू शकतो. आणि मग गेल्यानंतर भगवंत पाहिलं की काल येऊन घामाघूम झालाय, हतबल झालाय की हा ज्याला मी यदुपतू जे भगवंत आहेत, जे यादवाचे मेन, त्यांना मी पकडू शकत नाही. आणि गेल्यानंतर एका गुफेमध्ये भगवंत लपून बसतात आणि आपला शेला, आपली ओढणी काढून नाही का, तिथे एक राजा झोपलेला असतो, एकदम गाढ झोपलेला असतो. तिथे गवत, काटे, त्या गुफेमध्ये अंधकार पसरलेला असतो. आणि काल येऊन बघतो की अरे ह्या गुफेमध्ये एक शालू पडलाय. इथं भगवान कृष्ण जे स्वतःला खूप शूरवीर मानतायत, सगळ्यात समर्थशाली समजतायत, पण तेच आता झोपण्याचं ढोंग करतायत, नाटक करतायत. आणि तो जाऊन रागाच्या भऱ्यामध्ये तो झोपलेला जो व्यक्ती असतो त्याला लात मारतो. एक लात मारतो, अजिबात प्रतिसाद भेटत नाही, कारण गाढ झोपलेलं असतं. आता हे दुसरी लात मारतो, दुसऱ्या लातेत पण नाही. पण जेव्हा तिसरी लात मारल्यानंतर उठून बघतो की कोण लात मारतंय. जसं लात मारतात तसं उठून बघितल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून जो अग्नी निघतो आणि समोर असलेला व्यक्ती काल येऊन जळून भस्मासात होते. आणि जळून भस्मसात झाल्यानंतर जेव्हा ते चेतत अवस्थेत की असं अचानक काय झालं की माझ्या दृष्टिकोनातून हा व्यक्ती कोण जळून भस्मसात झालेला आहे, ते थोडीशी ग्लानी करू लागले. राजा ते मुचकुंद महाराज ग्लानी करू लागले, असं काय झालंय? तर त्यावेळेस भगवान कृष्ण सुद्धा शंखचक्र गदा पद्म ऐश्वर्य रूपामध्ये भगवंत प्रगट झाले. आणि जसं भगवंताला मुचकुंद राजा पाहतायत आणि पाहिल्यानंतर त्यांचे डोळे दिपून जात आहेत. डोळे दिपून गेल्यानंतर काय बघतायत की भगवंत समोर आहेत. आचार्य एक सुंदर शिक्षा देतात आपल्या जीवनामध्ये. काय शिक्षा देतात माहिती का? आपण भौतिक संसारामध्ये झोपण्याचं नाटक केलं भगवंताचे. आता हे मुचकुंद कोण होते? त्यांनी देवतांसोबत युद्ध केलं होतं आणि त्या युद्धामध्ये एवढे थकून भागून गेले होते. त्यावेळेस देवतांना म्हटले
कार्तिकेयन म्हटले की आता तुम्ही विश्रांती करा. ते म्हणले विश्रांतीपेक्षा मी नाही का झोप त्याच्या पहिले एक वरदान मागितलं. म्हणले काहीतरी वरदान मागा. ते म्हणले मला तुम्ही भगवत प्राप्ती देऊ शकता. नाही भगवत प्राप्ती नाही. मुक्ती देऊ शकता. मुक्ती पण नाही देऊ शकत. म्हणून तुम्ही मुक्ती देऊ शकत नाही, भगवत धाम देऊ शकत नाही, देतात काय म्हणे बाकी काही माग. भौतिक संसारामध्ये भगवंत सोडून मुक्ती कोणी देऊ शकत नाही भगवंताशिवाय. आणि मग अशा प्रकारे त्याने देवताकडून काय वरद मागितला, जो कोणी माझ्या मला गाढ झोप द्या, कारण माझ्या विश्रांतीची मला गरज आहे. आणि हा मुचकुंद महाराज झोपेचा आशीर्वाद वरदान मागून घेतलं आणि झोपी गेली. जो कोणी माझ्या झोपेमध्ये बाधा येईल तो जळून भस्मसात होईल, हे पण मला वरदान द्या. आणि त्या वरदानामुळे मुचकुंद महाराज नाही का याच्या गुफेमध्ये झोपून घेतलं. झोपले ते. आणि झोपल्यानंतर हे जो झालेला प्रसंग जेव्हा भगवंताला पाहतायत, तिथे आचार्य एक शिक्षा देतात, आपण भगवंताची भक्ती सोडून झोपण्याचं नाटक करू तर भगवंत आपल्या जीवनामध्ये कोणाला कोणतरी लात मारायला पाठवतील. ध्यानात ठेवा. थोडी शिक्षा आपण महत्वाचं आहे. आपण प्रेमानं नाही भक्ती केली, आपण स्वतःहून नाही भक्ती केली तर भगवंत आपल्या जीवनामध्ये कोणाला एक शारीरिक समस्या, पारिवारिक समस्या, आर्थिक समस्या, तेव्हा समजायचं आपण भगवंताची भक्ती सोडून नाही का झोपण्याचं नाटक करतो. खूप लोक प्रवचन कीर्तन ऐकतात हो, महाराज लोक मेले पण ऐकणारे सुधारले नाहीत. गावचे लोक भांडाराचे भांडारा होत चालेत, बकेटचे बकेट प्रसाद खाल्लेत, पण भक्ती कोणी करत नाहीत, माळा जप करत नाही. का? परिवर्तन होत नाहीये, आत्मसात करत नाहीत. म्हणून भगवंत आपल्याला मुचकुंद महाराज शिकवतात की अरे झोपल्याचं नाटक नका करू, मूर्तीच्या रूपात तुम्हाला नाही का भगवंत कधी काय देतील माहित नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये आमचे वरिष्ठ गुरुबंधू नेहमी सांगतात, जे काल येवन कोण्या रूपात येईन भरोसा नाही कलियुगामध्ये, कोण्याच रूपात येईन. पण त्याच्या पहिले, ते येण्याच्या पहिले आपण जर हे भौतिक संसारात झोपण्याचं नाटक आहे ना, त्याच्यातून बाहेरून भक्ती केली पाहिजे. आणि नाही जरी केलं तर मृत्यूरूपी नाही का काल येऊन आपल्या जीवनात येणार. काल येऊन याचा अर्थ काय? काळाचा तो अर्थ होतो. आणि मग जेव्हा भगवंताने त्याचं दर्शन दिल्यानंतर त्यावेळेस म्हणतात तुम्ही कोण आहात, तुमचा परिचय काय, तुम्ही कोणी लोकपाल आहात का, तुम्ही कोण्या लोकातले अधिकारी आहात का, कोणी देवदेवता आहात का. आणि एवढे प्रश्न केल्यानंतर ते म्हणतात नाही, तुमचा परिचय विचारण्यापेक्षा मी स्वतःचा एक शिष्टाचार असा आहे की मी स्वतःचा पहिले परिचय दिला पाहिजे. काय परिचय द्यायचा? ते म्हटले की राजा मनदाता त्यांचा मी पुत्र होतो मुचकुंद. पण काही काळानंतर मी देवता लोकात गेलो, देवलोकामध्ये युद्ध केलं आणि युद्ध केल्यानंतर त्या युद्धामध्ये मला देवतानं जे वरदान दिलं त्या वरदानामुळे मी तो झोपी घेतलो. आणि त्यावेळेस माझे सगळे नातेवाईक, समाज सगळं प्राय काळानुसार नष्ट झालं होतं. आणि हा स्वतःचा परिचय सांगितल्यानंतर ते म्हणतात की जर मी पात्र असेल, योग्य विचारण्यासाठी योग्य व्यक्ती वाटत असेल तर तुम्ही तुमच्याबद्दल सांगा. याला म्हणतात शिष्टाचार. कोणाकडे जाऊन आपण काय विचारतो त्याच्यावर कळत आपली काय. लोक कधी कधी येऊन आम्हाला लोक खूप प्रश्न विचारतात, काही प्रश्न विचारतात, त्या प्रश्नाची गैगंती नाही. जसं मला एकाने विचारलं, महाराज प्रश्न विचारला होता, बऱ्याच दिवस मी प्रवचनामध्ये सांगितलं, मला प्रश्न विचारा म्हटला. म्हणलं का हो महाराज, माझं शरीर नाही का नॉनव्हेज खाते? म्हणलं हो. माझं शरीर दारू पितंय? म्हणलं हो. माझं शरीर पाप करतंय, मग पुढच्या जन्मामध्ये मला नरकात का पाठवतात? पाप तर शरीरानं केलंय आणि पुढच्या जन्मात आत्म्याला नरकात का पाठवतात? मला याचं उत्तर पाहिजे. आणि तुमच्या गीतेमध्ये सांगितलं शरीर नाही आत्मा आहे, म्हणजे शरीर वेगळं ना आत्मा वेगळा आहे. अरे वा रे वा, लय बहादर असे भेटतात लोक, शास्त्राला कसे घेतात. मला याचं उत्तर पाहिजे महाराज. म्हणलं हो देतो ना भाऊ, तू काळजी कशाला करू, थांब ना जरा दम खाय. आता याला म्हटलं शास्त्र सांगितलं, याच्या पल्ले पाडणार नाही, याचंच उत्तर याला द्यावं लागेल. तर मग तिथं बसल्यानंतर एक गाडी जात होती, 4 व्हीलर. आणि जात असताना त्याला म्हणलं काय रे गाडी दिसती का? म्हणलं हो. कोणत्या कंपनीची? म्हणलं प्रभूजी स्कॉडा आहे. अच्छा, केवढ्याची असेल? म्हणलं मला काय माहित. म्हणलं आता मला बी माहित नाही, तू सांग ना.
म्हणलं जर ही रस्त्याने गेली आणि एखाद्याला ठोकलं, ऍक्सिडेंट झाला, तो लोक काय करतात? गाडीला दगड मारते का ड्रायव्हरला रे? काय करते तुम्हाला काय वाटतं? त्याला मध्ये गाडी साईडला लाव पहिली तू आणि बाहेर निघ, तुला दाखवतो काय ते. हा बरोबर ना? त्या गाडीला दगड मारत नाही लोक, का ड्रायव्हरला म्हणतात तू बाहेर येत पहिले. त्याच प्रकारे म्हणलं हे शरीर म्हणजे गाडी आणि आत्मा म्हणजे तो ड्रायव्हर आहे. भले गाडीनं जरी पाप केले, आत्म्याला सोडल्या जात नाही. प्रश्न चांगला होता, म्हणजे उटपटांग प्रश्न विचारतात लोक. तसंच मुचकुंद महाराजांनी प्रश्न विचारला की मला योग्य वाटलं तर तुम्ही सांगा. आणि त्यावेळेस भगवंत स्वतःचा परिचय देतात. ते म्हणतात की मी वृंदावनमध्ये काही वर्ष राहिलो, माझे आई वडील नंदबाबा होते, थोडक्यात देतात. त्याच्यानंतर मी मथुरेमध्ये आलो, त्याच्यानंतर कंस नावाचा जो असुर होता मी त्याचा वध केला, चाणूरमुष्टिकचा वध केला. जे माझे माता पिता वसुदेव आणि देवकी यांना मी मुक्तता दिली. त्यानंतर हा जो जरासंध होता, जो कंसाचा सासरा होता, त्याने 17 वेळा आक्रमण केलं मथुरेवर, मी 17 वेळा पराजित केला. आणि जेव्हा पराजित केल्यानंतर 18 वेळेस आक्रमण करण्यासाठी हा कालेवन आणि जरासंध आला होता. आणि आता तुझ्या अग्नीतून जो जळून भस्मसात झाला, हा कालयवन नावाचा राजू आशूर होता, त्याचा मृत्यू पावलेला आहे. आणि आता एवढा परिचय दिल्यानंतर भगवंत सांगतात की हे सगळं काही माझ्यापासून निर्माण झालेलं आहे. म्हणून या जगामध्ये आपल्याला भगवंत गीतेमध्ये अहम सर्वस्य प्रभो मत सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समित्वा. ह्या जगातलं सगळं काही निर्माण केलंय ते भगवंतांनी निर्माण केलेलं आहे, हे आपण समजू शकतो. काय निर्माण केलेलं आहे? तुम्ही जन्माताना येताना काही घेऊन आले का? किती लोक कपडे घेऊन आले? हातवरती करा. जन्माबरोबर रेमंडचे कपडे, काही कपडे घेऊन आले का? नाही. घर नाही, गाडी नाही, बंगला नाही, सगळे नंगट आलेत आणि जाताना नंगट जाणार आहेत. म्हणजे या जगामध्ये सगळं काही भगवंतानं आपल्याला दिलेलं आहे. हे आपल्याला जर समजलं, ही जर तत्व आपल्याला कळलं ना, कधी अभिमान गर्व करणार नाही की माझ्यामुळं निर्माण झालेले. का तर भगवंतापासून सगळं काही निर्माण झालेलं आहे जगातलं. मी जास्त तत्वाला जात नाही, मेन मुद्द्याकडे यायचं मला, की भगवंतापासून सगळं निर्माण होतंय. आणि मग भगवंताला एवढं स्वतःचा परिचय दिला, आपल्या ऐश्वर्याबद्दल भगवंताने, सगळ्या सृष्टीबद्दल भगवंतानं सांगितलंय. तर त्यावेळेस मुचकुंद महाराज म्हणतात की भगवंता मैत्री, समाज, नाते गोते, परिवाराच्या प्रती एवढी आसक्ती असते, भौतिक संसाराच्या प्रती एवढा स्नेह असतो, त्यामुळे भगवंता तुमच्या प्रती भक्ती होत नाही. तुमच्याबद्दल भक्ती करायचं असेल तर तुमचे जे प्रामाणिक भक्त असतात त्यांच्याकडून जर श्रवण कीर्तन केलं तर तुमच्या प्रती प्रेम आणि स्नेह वाढू शकेल. आणि मग त्यावेळेस एवढं गुणगान केल्यानंतर भगवंत म्हणतात हे मुचकुंद तू काहीतरी वरदान माग. त्यावेळेस मुचकुंद महाराज म्हणतात की मी गर्ग मुनीच्या मुखातून ऐकलेले की द्वापार युगामध्ये तुमचा एक अवतार प्रगट होणार आहे. आणि जे तुम्ही इथे मला गुफेमध्ये कमरेवर हात ठेवून जे दर्शन दिलं आहे ते दर्शन तुम्ही काय करा, मला द्वापार युगामध्ये पुन्हा द्या. आणि भगवंत म्हणले निश्चित तुला मी द्वापार 28 युगानंतर आपण जी आरती म्हणतो ना, काय आरती म्हणतो पांडुरंगाची म्हणा बरं? योग्य युग काय 28 उभा वामान रुक्माई दिसती शोभा. 28 युगापासून भगवान पांडुरंग काय तिथे वाट बघतायत. आणि मग ते भगवंताने जे मुचकुंद राजाला कमरेवर हात ठेवलेलं दर्शन दिलं, ते दर्शन भगवान पांडुरंग पंढरपूरमध्ये मुचकुंद महाराजाला सांगितलं. आणि मग मुचकुंद महाराज गुफेत येतात आणि बद्रीनाथ केदारनाथला जातात आणि बद्रीनाथ केदारनाथला जाऊन तपस्या करतात. आणि तेच मुचकुंद महाराज पुढच्या जन्मामध्ये पंढरपूरमध्ये पुंडलिक नावाचे भक्त जन्माला येतात. आणि पुंडलिक आल्यानंतर काल प्रभूजींनी त्याची डिटेल्स कथा सांगितली की माता पित्याची सेवा करीत असताना त्यावेळेस भगवंत आले. का? आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी. या जगामध्ये काही इच्छा करायची असेल तर भगवंताशी दुसरी कोणती इच्छा नाही केली पाहिजे. आपण कोणत्या भागवताच्या सप्तम स्कंदामध्ये 2 इच्छाचं वर्णन, शुभ इच्छा आणि अशुभ इच्छा. प्रल्हादाने जी इच्छा केली त्याला शुभ इच्छा म्हणतात आणि हिरण्यकश्यपने जी इच्छा केल्या
त्याला अशुभ इच्छा मानतात. जी भगवंताची भक्ती सोडून भगवंत सोडून इच्छा करतात त्याला अशुभ इच्छा मानतात. आणि जी भगवंताची इच्छा करतात त्याला शुभ इच्छा मानतात. ह्या जगातल्या इच्छा येत राहणार जाणार आहेत. ब्रजबिहारी प्रभू एकदा एकानं प्रश्न विचारला की प्रभूजी मला खूप इच्छा येतात माझ्या जीवनात वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या, त्या इच्छाला मी कसं नियंत्रित करू? प्रभूजीने अतिशय सुंदर उत्तर दिले. ते म्हटले तुमचं घर आहे ना, घर आहे, मंदिर आहे, कितीतरी पक्षी उडतात, उडत राहणार, येत राहतील जात राहतील, पण त्या पक्ष्यांना घरामध्ये जागा नका करू देऊ. घरामध्ये जागा करून दिली ते घर काय करेन, ते पक्षी घाण करून टाकेल. त्याच प्रकारे आपल्या मनामध्ये लागण तेवढ्या इच्छा येतात भगवंत सोडून, पण त्या इच्छांना मनामध्ये जर घाण करून दिली तर आपलं मन नाही का खराब होऊन जाते, आपली चेतना खराब होऊन जाते. म्हणून एकमेव इच्छा करायची, भगवंताची इच्छा केली पाहिजे. आणि ती इच्छाचा मार्ग काय? श्रवणाच्या माध्यमातून. आणि अशा प्रकारे जेव्हा भगवंताने आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी पंढरपूरमध्ये आले आणि त्यावेळेस भक्त पुंडलिक माता पित्याची सेवा करीत होते. लोक कलियुगामध्ये आम्हाला बऱ्याच वेळा म्हणतात, अहो माता पित्याची सेवा केली की भगवंत भेटतात. पण भक्त पुंडलिकाचे माता पिता कोणी साधारण नव्हते, खाणारे पिणारे नव्हते माता पिता. ते भगवान पांडुरंगाचे अनन्य भक्त होते. आपण भक्तांची सेवा केली तर भगवत प्राप्ती होतीये, पण त्या भक्तीबरोबर त्यांनी वैष्णव सेवेबरोबर भक्ती पण केली. आणि अशा पुंडलिका जेव्हा मातेपितेची सेवा करताना भगवंत आले, पाहतात की आपल्या कुटीमध्ये एवढा प्रकाश प्रज्वलित झालेला आहे, कोण आलेला आहे? मागे वळून बघतात की साक्षात भगवंत कमरेवर हात ठेवून आहे. त्यावेळेस माता पित्याच्या सेवेमध्ये व्यत्यय नको यायला म्हणून पुंडलिकाने एक वीट घेतली आणि ती लांब फेकली आणि भगवंताला काय दिलं? आसन दिले. म्हणे भगवंताच्यावर उभा राहा तुम्ही. आता आचार्य तिथे प्रश्न विचारतात, ती वीट कोण होती? विटेची कथा सांगितली प्रभूजी, सांगितली ना, तुम्ही ऐकली काल. ती ईट म्हणजे मागचे जन्म इंद्र, त्याचा उद्धार करण्यासाठी. आणि मग भगवंत 28 युगापासून तिथे उभा आहे. आणखीन एक भगवंताचं कारण आहे की पुंडलिकाच्या इच्छा, माझे पुंडलिक मागच्या जन्मात मुचकुंद होते, त्या मुचकुंद महाराज इच्छा पूर्ण करण्यासाठी 28 युगापासून भगवान पांडुरंग पंढरपूरमध्ये उभे आहेत. पण हे तर पहिलं कारण भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी. दुसरी इच्छा भगवंताची की पंढरपूरला येण्याचं कारण की भगवंत आपल्या भक्तावर किती प्रेम करतात. पद्मपुराणामध्ये आणि स्कंद पुराणामध्ये ही कथा आहे, ती भागवतामध्ये येत नाही. एकदा द्वारकेमध्ये भगवान कृष्ण आपल्या राण्यासोबत राहू लागले. द्वारकेतल्या राण्या विचार करू लागले, सत्यभामा, मित्रमंदा, जामवंती, रुक्मिणी, सत्या, हे सगळ्या राण्या आहेत ना, भगवंताची सुश्रूष सेवा करीत असे. त्यावेळेस सत्यभामा आणि रुक्मिणीला वाटायचं की संध्याकाळी आम्ही दिवसभर एवढी त्यांची सेवा करतो, एवढं प्रेम करतो, एवढा स्नेह करतो भगवंताच्या प्रती, पण भगवंताला आमच्या सेवेची कधी तृप्ती होत नाही. ते रात्रीच्या यशोदा मैया, नंद बाबा, जे गोप सखा आहेत, गोपी आहेत, राधाराणी, ललिता देवी, विशाखा देवी, यांचं स्मरण करतात, यांचं चिंतन करतात, यांचं मनन करतायत. आमच्या सेवेमध्ये, आमच्या प्रेमामध्ये कुठे कमी पडते का? आणि त्या स्वतःला कुठंतरी ग्लानी करू लागले की कदाचित भगवंत आमच्या सेवेनं नाही का असंतुष्ट असतात. त्यावेळेस सत्यभामा आणि रुक्मिणी भगवंताकडे गेले आणि म्हणे, भगवंता, आम्ही सेवेमध्ये कुठं कमी पडतो का? नाही, तुम्ही रात्रचं नका हे राधाराणी, श्रीदामा, सुदामा, मधुमंगल, नंद बाबा यांचं स्मरण करतात, असं काय? त्यावेळेस भगवंत म्हणतात, आता मी सुधर्मा सभेला चाललोय, मी आल्यानंतर सांगतो. तुम्हाला काही विचारायचं असेल, जी रोहिणी माता आहे ना, तिला विचारा. आणि मग सगळ्या राण्या रोहिणी माताकडे जातात आणि गेल्यानंतर रोहिणी माता, भगवंताने तुमच्याबद्दल तुम्हाला सांगितलंय की तुम्ही ज्या वृंदावनमध्ये भगवंताच्या लीला पाहिलेल्या त्याचं आम्हाला बखान करा. आणि मग तिथे रोहिणी माता भगवंताने ज्या बाललीला केलेल्या आहेत, कृष्णाच्या बाललीलाचं वर्णन केल्यानंतर त्यावेळेस रोहिणी माता म्हणते की जे ब्रजवासीने निस्वार्थ प्रेम केलंय, कशाची अपेक्षा न ठेवता, प्रेमाची खरी व्याख्या काय माहिती? शास्त्रानुसार आमचे एक वरिष्ठ गुरुबंधू, त्यांच्या एक पुस्तकाचं नाव आहे परफेक्ट लव्ह, परिपूर्ण प्रेम, आणि त्याच्या शास्त्राचे खूप उदाहरण दिलेले आहेत. प्रेमाची खरी व्याख्या म्हणजे अपेक्षा रहित सहन करणे, क्षमा करणे म्हणतात, याला खरं प्रेम म्हणतात. काय एकदा अपेक्षा, प्रेमाची व्याख्या काय?
अपेक्षा रहित सहन करणं आणि क्षमा करणं याला खरं प्रेम म्हणतात. आणि ह्या जगामध्ये सगळे प्रेम आहेत ना भामट्यावर आधारित आहेत. आपण किती वस्तू चांगल्या देतात घेतो याच्यावर आपलं प्रेम निर्भर असतंय. वस्तूमध्ये कमी जास्त झालं की ते प्रेम नाही का कमी होतंय. पण भगवंताचं तसं नाहीये की भगवंताला काही अपेक्षा नाही, केवळ प्रेम. आणि ह्या जगामध्ये प्रेमाचं एकच उदाहरण आहे, ती म्हणजे आई. आपल्या बाळाच्या त्रासाला सहन करते, त्याच्या चुकाला माफ करते, कशाची अपेक्षा ठेवत नाही तरी प्रेम करते. त्याच प्रकारे भगवंत आपल्या भक्ताच्या प्रती त्याच्या त्रासाला त्याच्या चुकाला माफ करते, पण भगवंत त्याच्या प्रती असलेलं प्रेम कमी करत नाही. हे याला म्हणतात भगवंताचं प्रेम. आणि अशा प्रकारे रोहिणी माता म्हणते राण्यांना, अरे राण्यांनो, तुमचं प्रेम नाही का तुमच्या मुलाच्या प्रती, नात्याच्या संबंधी ऐश्वर्याच्या प्रती वाटल्या गेल्यामुळं भगवंताला ते प्रेम भेटत नाही. पण जे ब्रजवासी आहेत, विशेष करून गोपी आहेत, त्या गोपींना नाही का कशाची अपेक्षा नाहीत. ते निस्वार्थपणे भगवंताला सर्व काही अर्पण केलेलं आहे. आणि म्हणून ते भगवंत ते प्रेमाचं नाही का कमतरता कुठं जाणवतात, म्हणून ते गोपींचं ब्रजवाच्यांचं स्मरण करतात. आणि असा बराच वेळ निघून गेल्यानंतर, आता त्याची कथा डिटेल्स मध्ये मला नाही जायचं एवढं. आणि मग इथे वृंदावन मधल्या ज्या गोपी होत्या त्यांनी विचार केला की भगवंत आमच्याशी खोटं बोलले की आम्ही लगेच जाऊन येतो, पण आले नाहीत भगवंत. मग भगवंताला त्या वृंदावनच्या सगळ्या गोपी मथुरेहून कुठे गेल्या, द्वारकेला गेल्या. आणि द्वारकेला गेल्यानंतर एक तलाव आहे, त्या तलावाच्या बाजूला त्या भगवंताला द्वारपालांना सांगितलं जा की तुमच्या वृंदावनच्या नाही का सखी प्रिया आलेल्या आहेत, त्यांना भेटण्यासाठी उत्सुक आहे. आणि जसं भगवंताने गोपीबद्दल ऐकलं की तलावाच्या बाजूला वृंदावनच्या काही गोपी भेटण्यासाठी आलेल्या आहेत, ज्याप्रमाणे वासरू गायीकडे जेवढ्या तीव्रतेनं पळतो ती दूध पिण्यासाठी, त्याच प्रकारे भगवंत आपल्या गोपींना भेटण्यासाठी जातात. आणि गोपीला जेव्हा पाहतात तर भगवंताच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतात. याला म्हणतात भगवंताचं प्रेम, की निस्वार्थपणे सगळ्या गोपी मला भेटण्यासाठी आलेल्या आहेत. बघा, भगवंत भक्तासाठी रडतात ही साधारण गोष्ट नाही. भक्ताच्या दोन कॅटेगरी आहेत. प्रभूजींनी कथा सांगितली असेल, एकदा हनुमानजी रामचंद्राच्या बाजूला बसले होते. भगवंत डायरी शोधत होते आणि डायरीमध्ये सगळ्यांचे नाव, भक्तांचे नाव बघत होते. बघत असताना हनुमानजीला वाटलं कदाचित माझं नाव असेल. पहिलेपासून तर शेवटपर्यंत पाहिलं, हनुमानजीला वाटलं अरे भगवंताच्या डिक्शनरीमध्ये माझं नावच नाही. हनुमानजीला वाईट वाटलं. भगवंताने हनुमानजीकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर काय विचारलं, काय झालं हनुमंतराया? म्हणजे भगवंता तुमच्या डायरीमध्ये माझं नाव नाही. भगवंत हसतात. भगवंताचं स्मित हास्य पाहिल्यानंतर भगवंत दुसरी डायरी काढतात आणि डायरी केल्यानंतर पहिल्याच नावामध्ये हनुमानजीचं नाव असतं. हनुमानजी विचारतात भगवंता ह्या दोन्ही डायऱ्यामधला काय फरक आहे? भगवंत म्हणतात जे भक्त माझं स्मरण करतात, जे भक्त माझं स्मरण करतात त्यांची ही डायरी आहे. आणि जी दुसरी डायरी आहे जी मी आतरी काढलेली, मी माझ्या भक्ताचं स्मरण करतो, त्या डायरी त्या भक्तांचे नाव ह्या डायरीमध्ये आहेत. फरक कळाला तुम्हाला? जे भक्त माझं स्मरण करतात त्या मोठ्या डायरीमध्ये नाव आहेत, पण मी ज्या भक्तांचं स्मरण करतो ते भक्तांचे नाव ह्या डायरीमध्ये आहेत. याला म्हणतात भगवंताचं प्रेम, स्नेह म्हणतात. प्रेम असंच नाही होत हो. एक आचार्य सांगतात सारा अंग माकले तिला का गौर मिले ना. सगळ्या अंगाला गंधुळी लावल्या, मोठ्या मोठ्या माळा घातल्या ना, देव प्रसन्न नाही होत. देवाला जर प्रसन्न करायचं असेल तर संत तुकाराम महाराज म्हणतात, माऊली म्हणतात, चौवेद जान शाही शास्त्रकारानं 18 पुराण हरीशी गाती. चौवेद जान, 4 वेद, 18 पुराण हरीशी गातात. आपल्या सगळ्या गावचं धुणं धुवायला वेळ आहे आपल्याला, पण भगवंताचा जप करायला वेळ नाही. किती गप्पा मारत बसतो, किती बडबड करतो, पण आपण भगवंताचं नाव घेऊ शकत नाही. गावचे निंदा करणं, राजकारणात काय चालू आहे, इकडे काय चालू आहे, तिकडे चालू आहे. अरे गावचं धुणं धुवून काही भेटत नाही तुम्हाला, आणि त्याच्यातच आपल्याला जास्त इंटरेस्ट आहे. काय भेटलं तुम्हाला?
काहीच नाही. पण कधीतरी माळा केल्या का, भगवंताचा जप केला का, अरे मला एक म्हणला, महाराज लयच मोठा मंत्र आहे तुमचा, एवढा मोठा मंत्र. आमचा मंत्र छोटा बुवा. म्हणलं कर ना भाऊ, माझा काही विरोध आहे का. म्हणलं मी प्रश्न विचारतो, खोटं नाही बोलायचं, खोटं बोललं पाप लागेल बरं. म्हणलं काय, तुझ्या समोर 500ची 100ची नोट आहे, कोणशी घेशील. मला कोणती घेईन. मला 500ची घेईन. मला भामट्या, नोटा घेताना मोठी घेतो, जप करताना तुला छोटाच मंत्र पाहिजे. घे ना भगवंताचं मोठं नाव, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. अरे घे बाबा, माझ्या उपकार कर, देवा उपकार कर, तुझ्या उपकार कर, तर खरी. छोटा मोठा काय लावला, नोटा मोजताना मोठी नोटा पाहिजे आणि भगवंताचं नाव घेताना छोट. अरे घे ना, मी कुठं नाही म्हटलो, तू छोटा का घे ना, पण घे. पण ते पण नाही घेत राव. भगवंताचं नाव कोणाच्या मुखातून येत नाही माहितीये का, ज्याच्या खांद्यावर लय पाप आहेत ना, मागच्या जन्मात. तुकाराम महाराज म्हणतात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. सुकृत या शब्दाचा अर्थ काय, पुण्य. आणि ते पुण्य कोणतं, दान धर्म दिलेलं नाही, अजिबात नाही. तीर्थयात्रा केलेलं अजिबात नाही. पुण्य श्रवण कीर्तना, जो भगवंताबद्दल श्रवण करतो, कीर्तन करतो, ते पुण्य भगवंताचं स्मरण करण्यासाठी उपयोग येतात आहे. बाकीचं पुण्य म्हणजे ऐश्वर्य प्राप्त करण्यासाठी, मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी असतंय पुण्य. भगवंताला पुण्य प्राप्त करायचं असेल तर श्रवण आणि कीर्तनाच्या माध्यमातून ते पुण्य कामाला येते. बाकी तुम्ही म्हणता आपले पुण्य म्हणजे काय, आवळा द्यायचा भोपळा मागायचा. काय द्यायचं, आवळा द्यायचा. देवा एवढं 16 सोमवार करतो, संकट चतुर्थी करतो, अख्खे उपास धरायचे डिपार्टमेंट आपण घेतलेले. अरे माकडं दिवसभर उपास राहतात, देव भेटतो का त्यांना, आपल्याला कुठून भेटणार आहे. पोटाचा उपास धरणं सोपं आहे हो, पण मनाचा आणि वाईट विचाराचा उपास कोणी धरतंय का. माझं प्रवचन कडक आहे, पण काळू काय, मला प्रवचन आधी सांगितलं, भाऊ सांभाळून बोल. आधी तब्बी दिली होती मला, कारण मी वारकरी संप्रदायाचा लहानाचा मोठा झालोय. मला भामटेगिरी आवडत नाही, अभ्यास केलाय म्हणून बोलतोय. आपण आपला वेळ निघून चाललेला आहे. लोक त्याला मध्ये स्वर्ग सुखाचे आगर बाप रखमा देवीर, टाळ फुटले आणि तांबाखू स्वर्ग सुख शोधतोय. गेलं कुठं स्वर्ग सुख, तो अनुभव कर. माऊली काय म्हणता, एक तरी ओवी अनुभव आहे. किती लोकांनी अनुभव केली, काय राव माझ्या करून टाकले देव धर्माला तुम्ही, त्याची पार टिंगळ उडून टाकली. काही अर्थ नाही हो. गळ्यात माळ पोटात काळ, मनी नाही भावन देवा मला पाव. गलीतला मारुती पावत नाही, खुलबाता पावतो. गलीतले विठ्ठल मला कोणी पाया पडत जात नाही, पंढरपूरला जातात. इथला गणपती पावत नाही, लालबागचा गणपती पावतो. गावातला खंडोबा पावत नाही, पण जेजुरीचा पावतो. अरे काय, जागा बदलणार नाही, चेतना कधी बदलणार, विचार कधी बदलणार, शास्त्राचं अध्ययन कधी करणार. हे जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे करता तेव्हा तुम्हाला दुसरीकडे जाण्याची गरज नाही. तुझा आहे तुझ्यापाशी, तरी जागा चुकलाशी भगवंत तुम्हाला इथं भेटतात. भगवंताची भक्ती केलं. तुकाराम महाराज कधी पण वृंदावनला गेले नाही, पण त्यांचा अभ्यास केला तुकाराम महाराज. माधुर्य रसाचं एवढं डिटेल्स वर्णन तुकाराम महाराजांनी केले. कधी वृंदावनला गेले नाही तुकाराम महाराज, पंढरपूर सोडून कधी गेले नाही. देवानी पंढरपूरलाच गेले, याच्या पलीकडे गेले नाही. पण माधुर्य रसाचं एवढं विस्तृत वर्णन तुकाराम महाराज त्यांच्या गाथेमध्ये करतायत. गोपीबद्दल किती प्रेम करतात, गोपसखाबद्दल 5 रसाचं विस्तृत वर्णन मी अभंग साईट काढून ठेवलेले आहेत की महाराज काय सांगतात आपल्याला. मेन विषयाकडे येऊया. मला मुद्दा सांगायचा आहे की भगवंताची भक्ती केली पाहिजे, हरिनाम जप केला पाहिजे. गळ्यात माळा कशाला घालतात, शोपीस म्हणून का नाही. संतांनी माळा घालण्याचं कारण, भाऊ ठोकर माळा घाल, मोठी 2 घाल. लोकांना वाटलं लय भगत आहे, घाल भाऊ. मी आताच माझ्या गावी गेलो, एक मोठा कथाकार होता, त्याने गळ्यात माळा घातली. मी एकाला विचारलं एवढी माळा का घातली, तो मध्ये रात्री झोपेतून जर खाली आले उठून म्हणून माळा घातली. काय नाही, माळा मोठी घालण्याचा अर्थ आहे. कधी पण वाटलं, नामदेव महाराज म्हणतात हाती काम मुखी नाम. तुम्ही निंदणी करतायत, खुरपणी करतायत, खत घालतायत, खाता पिता बसता उठता. एकनाथ महाराज म्हणतात हरी बोला हरी चाला, व्यर्थ गलबला करू नका. हरी बोला
हरी चाला, व्यर्थ गलबला करू नका. एकनाथ महाराज पुढचं लाईन म्हणतात, लय भारी म्हणतात बरं. त्यांचे वाक्य आहेत, तुझी माये गेली भूतापारची, हरी नाही मुकाशी येरे मुडा. जर भगवंताचं नाव येत नसेल तर काय म्हणतात, तुझी माये गेली भूतापाशी, हरी नाही मुकाशी येरे मुडा. मुडा म्हणजे मूर्खा. अजून मी नाही सांगत, त्यांचे अभंग लय कडक आहेत. नाथ महाराजांचे घ्या, संतांचे. आपण कसे आहेत, जेवढं गरजेचं तेवढंच घेतो, बाकी सोडून देतो. मुद्दा असा आहे की हे एवढं वाचल्यानंतर, एवढं ऐकल्यानंतर आपण भगवंताची भक्ती करत नसेल तर आपल्यापेक्षा दुर्दैवी व्यक्ती दुसरा कोणी नाही. म्हणून भगवंताची भक्तीची सुरुवात, प्रेमाची सुरुवात करायची असेल तर भगवंताच्या प्रेमानं करा. आणि ते गोपीनं केल्यानंतर, गोपी जेव्हा आल्या भगवंताला, तर भगवंत डोळ्यात, आणि गोपीनं जसं भगवंताला पाहिलं, डोळ्यातून अश्रूनं एकूण एकाला अभिषेक करू लागले. भगवंताने विचारपूस केली गोपींना की अरे गोपींनो, तुम्ही कसे काय आल्या, कसा प्रवास झाला आणि इथपर्यंत तुम्ही आल्या कशा. भगवंताने त्यांची चौकशी केली. आणि मग त्यावेळेस गोपी नाही का भगवंताला म्हणे, भगवंता तू म्हटलास ना येतोस रे, तू येणार आहेस मग आम्हाला भेटायला, किती वर्ष झाले आम्हाला भेटण्यासाठी. कदाचित तुला आमच्या प्रेमाचा विसर पडलेला असेल, तू आता ऐश्वर्यशाली झालेला आहे, तू द्वारकेचा राजा झाला आहेस. कदाचित आम्ही आमच्या गावच्या साध्या स्त्रिया भोळ्या असेल, कदाचित तू आम्हाला दुर्लक्ष करत असेल. त्यावेळेस भगवान म्हणतात, अरे गोपींनो तसं नाही रे, माझं प्रेम आणि स्नेह तुमच्या प्रती खूप आहे. मी माझ्या ह्या जन्मात तुमचं ऋण फेडू शकत नाही, एवढं तुमच्या प्रती माझं प्रेम आहे, एवढा स्नेह आहे. आणि ह्या प्रेमाची मी कशा प्रकारे तुम्हाला व्यक्त करू. आणि यांची बऱ्याच चर्चा झाल्यानंतर त्यावेळेस गोपी म्हणतात, भगवंता आता सगळं झालं, तुम्ही मथुरेत गेला, द्वारकेत राहिलं, तुमचं ऐश्वर्य, आता तुम्ही आता काय करा, आमच्यासोबत वृंदावनला चला. भगवंत म्हणतात, नाही गोपींनो, आता मी कर्तव्य आहे, माझ्याकडे जिम्मेदारी आहेत, मला त्याचा निर्वाह करावा लागेल. भगवंत जेव्हा असं म्हणतात, गोपी म्हणतात, जर तुम्ही आमच्या सोबत नाही आलं तर आम्ही हे शरीर इथं सोडून देऊ. आणि म्हणून भगवंत हतबल झाले, म्हणजे गोपीनो तुम्ही जा, मी तुमच्या सोबत राहतो. त्या तलावामध्ये सगळ्या गोपीनं काय केलं, आपला देह त्याग केला. आणि देह त्याग केल्यानंतर भगवंताला बातमी कळते, अतिव दुःख होतंय. आणि त्या गोपीच्या देहापासून, ज्या त्या तलावामध्ये त्यांनी देह त्याग केला, म्हणून आज द्वारकेमध्ये त्या ठिकाणाचं नाव पडलं गोपी तलाव. आणि त्यांच्या शरीरापासून जे तिलक लावलं जातो ना आपण, तिलक, त्याला म्हणतात गोपी चंदन. जो कोणी तिलक धारण करतो तर भगवान कृष्णाला आकर्षित करतो. म्हणून हे साधारण तिलक नका समजू. अष्टगंध मुका, मला अष्टगंध आणि बुका का लावतो आपण, का लावतो, त्याचं कारण काय, जे अष्टगंध आहे ते रुक्मिणीचं प्रतीक आहे, आणि जो बुका आहे तो पांडुरंगाचं प्रतीक. जेव्हा आपण अष्टगंधाला पाहतो तर विठ्ठल रुक्माईचं स्मरण झालं पाहिजे आपल्याला. पण आपलं दुर्दैव असं आहे की आपण अष्टगंध बुक्का काहीच लावत नाही, लोकांना बुक्के लावतो. याच्यामध्ये भगवंताचं, आणि ते गोपी चंदन भगवंत म्हणतात, जो कोणी ह्या गोपीचं चंदन लावेल मला तो अतिव प्रिय. म्हणून जो भक्त असतो, वैष्णव असतो, तो गोपी चंदन लावतो. आपण कशाला लावायचं, लोक वाईट कामाला लाजतात, तर भगवंताचं गोपी चंदन लावायला काय लाजायचं. भगवंताला आकर्षित करायचं असेल तर ह्या गोष्टी केल्या पाहिजे. सोन्याच्या माळा घालतात तर चोर आकर्षित करतात, सोन्याच्या माळा घालतात तो चोर आकर्षित होतील. तुळशीच्या माळा घातल्या तर पांडुरंग आकर्षित होईल. तुम्हाला कोणत्या माळा घालायच्या तुम्ही ते ठरवा. आताच मी सांगतो, वृंदावनला मी गेलो होतो, आमच्या 2 माताजी होते. एक माताजीचं 17 ग्रामचं मंगळसूत्र कापलं रमण रेतीमध्ये, नेमकं त्या माताजीच्या हाताला लागलं आणि ती बाई पळून गेली. पण दुसरी माताजी होती, भावना सूर्यवंशी माताजी, ती पण तिचं 18 ग्रामचं, ह्या बायांना लय हौस राहते सोन्याचा माळा देऊ नका, त्याच्यावर टीका नाही करत मी, आधी सांगितलं होतं. आणि नेमकं ब्रह्मांड बिहारीला, ब्रह्मांड घाटात ठिकाणी माताजी दर्शन घ्यायला गेली आणि माताजींचं लॉकेट मारलं. गेल्यानंतर माताजी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवल्या नाही बाबा. प्रभूजी गेलं आता गेलं, म्हणलं करू काय बाई, तुला आधी सांगितलं नको. म्हणून सोन्याच्या माळा घातल्या तर चोर आकर्षित होते, पण तुळशीच्या माळा घातल्या तर भगवंत आकर्षित होऊन. तुम्हाला कोणाला आकर्षित करायचं तुम्ही ठरवा.
पण आपलं दुर्दैव असं आहे की आपण लोकांच्या नजरेत येण्यासाठी मरमर करतोय, पण पांडुरंगाच्या नजरेत येण्यासाठी कधीच मरमर करत नाहीत. लोकांच्या नजरेत बनण्यासाठी नको त्या जीवन सकाळपासून संध्याकाळपर्यंत धडपड करत राहतो की लोकांच्या नजरेत यावं. अरे लोकांच्या नजरेत कधी येतात तुम्ही? तुमच्याकडे पद पैसा मान सन्मान असेल तर लोक आकर्षित होतात. याच्यातल्या सगळ्या गोष्टी निघून गेल्या की तुम्हाला कोणी खात नाहीये. म्हणून ह्या जगामध्ये दोन व्यक्तीला किंमत आहे. ज्याचे शरीर चांगलं आहे आणि ज्याच्याकडे पैसा चांगला आहे ना, त्याची किंमत करतात. एकदा शरीर म्हातारे लोक होऊ द्या, त्यांना कोणी विचारत नाही. आणि ज्याच्याकडे पैसा असू द्या तोपर्यंत त्याला लय साहेब असं तसं म्हणा. पैसा संपू द्या आणि शरीर गळू द्या, तुम्हाला कोणी खात नाही या जगामध्ये. पण भगवंत असे आहेत की तुमच्या भौतिक गोष्टीची कोणी गरजेचे नाही. भगवंताला एकच आकर्षित कर. आणि मग भगवंताच्या नजरेत बनायचं असेल तर भगवंताला ह्या गोष्टी आकर्षित करू. भगवंताला आकर्षित करायचं तर गोपीचं चंदन माळा घाला, गोपी चंदन लावा, तुळशीच्या माळा घाला, भगवंताच्या नावाचा जप करा की भगवंत आकर्षित होतात. आणि अशा प्रकारे जेव्हा गोपीनं ते देह त्याग केला तर त्या एक गोपी भगवंत गेले आणि एक गोपी होती ती म्हणजे राधाराणी, ती राहिली. आणि संध्याकाळी तिला असं वाटलं की मी कृष्णाला नाही भेटू शकले, मी जाऊन भेटलं पाहिजे. आणि मग भगवंत द्वारकेमध्ये गेल्यानंतर तिने सांजेच्या वेळेस त्याच्या पहिल्या वेळामध्ये राधाराणी द्वारकेमध्ये गेली आणि द्वारपाल सांगितलं कोणतरी गवळण तुम्हाला गोपी भेटायला आलेली. भगवंत म्हणतात कोणती आलेली? आणि जसं गोपींचं नाव ऐकतात भगवंत धावत येतात आणि बघतात माझी प्रियतमा राधाराणी आलेली. जसं राधाराणीला पाहतात भगवंत एवढे आकर्षित होतात आणि तिला म्हणतात चल अंतपुरात. भगवंत राधाराणीच्या हाताला पकडतात आणि रुक्मिणीच्या महलामध्ये घेऊन जातात. आणि घेऊन गेल्यानंतर अंतपुरामध्ये ज्या ठिकाणी रुक्मिणी माईचं शय्या आहे त्याच्यावर बसवतात आणि भगवान कृष्ण आणि राधाराणी वृंदावनच्या ज्या झालेल्या सुंदर सुंदर लीलाचं बखान करतात. आणि त्या लीलामध्ये एवढे मंत्रमुग्ध होतात, एवढे तलीन होतात की त्यांना कळतच ना किती वेळ निघून गेले. डोळ्याच्या अश्रूच्या धारा वाहतात त्या लीलाचं स्मरण करता करता. आणि हे दृश्य त्या टायमाला रुक्मिणी जेव्हा माता येते आतमध्ये आल्यानंतर बघते की भगवंत ज्या राधाराणीचं स्मरण करायचे, चिंतन करायचे, तीच राधाराणी आज माझ्या शय्यावर बसलेली आहे. आणि जेव्हा हे दृश्य पाहिल्यानंतर रुक्मिणी एक मिनिट न थांबता, कोणत्या स्त्रीचं नवऱ्याशी भांडण झाले तरी पहिली कुठं जाते ती? त्याचं एकच त्याच्याकडे दोन वे पण लय भारीत बुवा, लगेच डोळ्यातून आशू आणि दुसरं माहेराला चालले मी. लगेच निघाली माहेराला. कोण? रुक्मिणी. आणि गेल्यानंतर ही रुक्मिणी माता कुठे गेली? दिंडीर वनामध्ये, किंवा तिला तिंडीर वन असं म्हटलं जाते पद्मपुराणामध्ये. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर भगवंत भानात येतात आणि रुक्मिणी राधाराणीला विदाई देतात आणि बघतात सगळ्या महलामध्ये रुक्मिणी गेली कुठे. भगवंताचं रुक्मिणीच्या प्रती खूप प्रेम होतं, किती स्नेह होता. ह्या प्रेम आणि स्नेहाचे एक आचार्य श्रीधर स्वामी टीका वर्णन करतात. थोडंसं विषयाचं अंतर आहे पण एवढं मर्म आहे. जेव्हा भगवंत रुक्मिणीचं हरण करून घेऊन जात होते, श्रीधर स्वामी आणि ईश्वर ठाकूरांचं कंबाईन टीका खूप सुंदर. टीका म्हणजे तात्पर्य. ते म्हणतात की जेव्हा भगवंत रुक्मिणीचं हरण करून घेत होते तर भगवंत रुक्मिणीला नाही का रथावर बसवतात आणि बसवल्यानंतर भगवंत काय करतात, आपल्या रथाचा लगाम रुक्मिणीच्या हातात देतात. आचार्य त्याचे 3 कारण देतात. जेव्हा मी 3 कारण वाचले म्हणलं भगवंतासारखा चतुर माणूस या दुनियामध्ये दुसरा कोणी नाही बुवा. पहिलं कारण देतात आचार्य की भगवंत रुक्मिणीच्या हातात लगाम का दिलेला आहे. ते म्हणतात सगळ्या शिशुपालला, जरासंधला आणि जे कौंडिण्यपूरचे जे लोक होते विदर्भ, त्याला सांगायचे मी हरण करून नव्हतो तुमच्या मुलीला, तुमचीच मुलगी मला हरण करून नेतात म्हणून भगवंतानं रथाचा लगाम हातात दिलेला आहे. पहिलं कारण सांगा. म्हणजे भगवंताचे म्हणजे जगाला सांगताना काय सांगतात, मी हरण करून नाही घेऊन जात, तुमचीच पोरगी मला पळून नेते. कोण नेती आहे? तुमचीच पोरगी पळून नेते. पहिलं कारण. आचार्य दुसरं कारण सांगतात. आचार्य सांगतात की भगवंत जो भगवंताची भक्ती करतो, श्रवण करतो, रुक्मिणीसारखं श्रवण केलं ना तर भगवंत आपल्या जीवनाची डोर रुक्मिणीच्या हातात देतात
आणि भक्ताच्या जीवनात समस्या येतात तर भक्त आपल्या जीवनाची डोर कोणाच्या हातात येतात? जसं अर्जुन आहे, अर्जुनाच्या जीवनात समस्या होत्या म्हणून समस्या घेऊन जेव्हा आपल्या जीवनाची डोर भगवंताच्या हातात येतात तर भगवंत आपल्या त्या भौतिक जगातून पार करा. समस्या घेऊन श्रवण करतात तर भगवंत काय करतील? आपल्या जीवनाची डोर घेतात. पण प्रेमापोटी भगवंताचे श्रवण करतात ना तर भगवंत आपल्या जीवनाची डोर त्याच्या हातात देतात. आणि ते म्हणजे रुक्मिणीचं उदाहरण. हे आचार्य दुसरं कारण देतात. आणि तिसरं कारण आचार्य देतात की रुक्मिणीला भगवंत म्हणतात. शब्दाचा किती महत्व आहे बघा. शब्दाची किंमत आता मला कळायला लागली, पहिले आम्हाला कळत नव्हती. भगवंत म्हणतात रुक्मिणीला की तुझे सैनिक आता शिशुपालाचा वध करतील, काळजी करू नकोस. काय वाक्य वापरलं भगवंताने? तुझे सैनिक. भगवंताचं लग्न पण नाही झालं, नुसते रथावर बसली बरं. भगवंत म्हणतात तुझे सैनिक आता शिशुपालाचा आणि जरासंधाचा वध करतील, काळजी करू नको. म्हणजे प्रेमापोटी श्रवण केलं तर भगवंत आपलं ऐश्वर्य आपल्या स्वतःला सगळं समर्पित करतात. म्हणून भगवंत आचार्य तीन कारण देतात. तर अशा रुक्मिणीच्या प्रती भगवंताचं प्रेम किती असेल याची कल्पना तुम्ही करा. आणि म्हणून भगवंत रुक्मिणीला शोधत रथामध्ये घेऊन नाही का दिंडीर वनामध्ये येतात. आणि येतात, आल्यानंतर बघतात की रुक्मिणी रुसून बसलेली आहे. आणि तिचा रुसवा काढण्यासाठी भगवंत दिंडीर वनामध्ये, जे दिंडीर वन म्हणजे चिंचाच्या झाडाखाली तपस्या करीत असताना भगवंत खूप मनवण्याचा प्रयत्न करतात. पण रुक्मिणी अजून पण मानत नाही. न मानल्यानंतर त्यावेळेस जे दिंडीर वन म्हणतो ना आपण, ते म्हणजे पंढरपूर आहे. लोक म्हणतात ना, कालच मला एकाने प्रश्न विचारला 2-4 दिवसापूर्वी जगन्नाथपुरीमध्ये, का पांडुरंग वेगळं रुक्मिणी वेगळी का? त्याचं कारण असं आहे की रुक्मिणी रसून येऊन इथे पंढरपूरमध्ये बसले लखुबाईच्या रूपामध्ये. किती लोकांनी लखुबाईचं दर्शन घेतलं? हात वरती करा. नाही घेतलं पंढरपूरला? किती लोक पंढरपूरला गेले? हात वरती करा. मायदाऱ्याचे नरोत्तम प्रभू हे हप्त्यामध्ये सगळ्याला पंढरपूरला घेऊन जा. कोणी म्हणलं पैसा नाही माझ्याकडे, डॉक्टरकडे गेले एक झटका बसला ना 2000 रुपये तर असे जातात. डॉक्टरकडे गेलं तर जाऊ नये बा, मी प्रार्थना करतो. मुद्दा असा आहे काही जास्त खर्च नाही, जा. आता मला एक भक्त सांग, प्रभूजी नुसतं हात लावला 700 रुपये घेऊन गेला होतो. नुसते हात लावण्याचे. म्हणलं अरे भाऊ, डॉक्टरना हात लावतो 7 देतो आणि मी डोनेशन मागे मला 11 रुपये देतो. हा, आणि लोक आमच्या कथेची किंमत किती करतात? 10 रुपये. आता मी मागच्या आठवड्यामध्ये आजच सांगितलं एका भक्ताला, मी एका प्रवचनाला गेलो, सगळं प्रवचन घासा कोरडा करू करू बोललो, जीव वतू बोललो. दक्षिणेची अपेक्षा नाही, पण लोक मग कोणी 5 रुपये, कोणी 10 रुपये. म्हणजे एक जण म्हणला महाराज तुमच्या प्रवचनाची किंमत 10 रुपयेच आहे. म्हणलं कसं काय? मला हे बघ ना. मला अच्छा ठीक आहे. टाकले, दर्शन घेतलं. नंतर एक भक्त मस्त होते, एका माताजीने फाटकी नोट दिलेली, म्हणजे कोणालाच कामाला ती मला दिली. म्हणजे कलियुगातले असे भामटे लोक दान बी करतात, म्हणजे असे नमुनेदार लोक भेटतात. सांगायचा मुद्दा असा आहे की जा पंढरपूरला, काही जास्त खर्च येत नाही. सगळ्या पोरं तुम्ही बसलेत ना, शनिवार रविवार जा पंढरपूरचा आणि डिटेल्स पहा. सांगण्याचा मुद्दा की पंढरपूरला अशा रुक्मिणीचं तिथं आगमन झाले भगवंत. आणि आल्यानंतर भगवंत एक गोली दोन शिकार, म्हणजे एक मुचकुंद महाराज जे होते पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी, आणि दुसरं कारण म्हणजे रुक्मिणीचा रुसवा काढण्यासाठी भगवंत कर्कटेवर ठेवून 28 युगापासून आपली वाट बघतायत. असे द्वारकेचे राणा पांडवाच्या घरी जे भगवान कृष्ण आहेत, जे द्वारकामध्ये राहायचे, तेच पंढरपूरला निवास करतात. अशा पांडुरंगाचं सुंदर चरित्र आपल्याला ऐकायला भेटलं, श्रवण करायला भेटलं. तर कथेतून माध्यम एकच शिकायचं तत्व आहे, ते म्हणजे भगवंताच्या प्रती असलेलं प्रेम आणि स्नेह. म्हणून मायबापानं हे जीवन भेटलंय केवळ नाद ब्रह्म आहे. पांडुरंगाला प्रसन्न करायचं असेल तर रामकृष्णारीचा जप करा, त्यांचं चिंतन मनन करा. आणि रामकृष्णारी जप करायला किती मिनिटं लागतात? हरिपाठचा पण म्हणतो, किती लोक हरिपाठ म्हणतात? हात वरती करा तुमच्यापैकी. बाकीचे लोक भांडारा खायला का? इस जगत में भोजन की कमी नाही, भजन की कमी आहे. भजनाला कोण येत नाही, पण भोजनाला सगळे येतात राव.
मी पाहिलं ना काल महाप्रसादाला सगळं गाव जमा होतं, पण भजनाला चारच बिचारे टोळे, ते बिचारे घासा कोरडा करतात, त्याच्यात बी कोणी ऐकत नाही. त्याच्यात बी स्पर्धा लागते, मी गाव का तू गाव, अबो गाय काहीतरी गाय. हा, जवळून अभ्यास केलाय मी. हे जग, अरे भोजन खूप झालं, आता भजन करा आणि भजनामध्ये आनंद आहे, दुसरं कशात नाही. आम्ही येडे गाबाळीत का काम धंदे सोडून कपडे घातले, काही काम नव्हते ना का आम्हाला, काही येड लागलं कुत्र चावलं होतं आम्हाला. हा, इथं अशा अशा भागामध्ये येऊन एकच उद्देश आहे, जगातलं खरं हितचिंतक कोणी असेल ना, तो भगवंताची भक्ती देणारा तो खरा हितचिंतक आहे, बाकी कोणी हितचिंतक नाहीये. म्हणून आपले हितचिंतक बसलेले श्रीमान जानकी आहेत प्रभू, खूप वर्षापासून प्रयत्न करतात इथे. त्यांना किती मदत होते नाही होते आम्हाला सगळं माहित आहे, पण ॲटलिस्ट तुम्ही तुमच्या जीवनात रामकृष्णाचे जप करा. 3 मिनिटं लागतात, 3 मिनिटं निघत नाहीत का? हरी बोला, भगवंताचं नाव आहे. किती लोक जप करते, हात वरती करा. कोणी करतं का नाही असं हात वरती? बाकीच्या मध्ये भाषा तुम्ही कधी संपवणं याची वाट बघतो आम्ही. हा, अरे तेवढं तर करा राव, भगवंताचं नाव घ्या, आपलं जीवन सुखी समाधानी आनंदी करा, एवढीच विनंती आहे. आणि हे जे पांडुरंगाचं चरित्र आहे, भगवंत 28 युगापासून चंद्रभागेच्या काठी बसलेले येतात रुक्मिणी सोबत, तर आपल्याला दोन्ही याचं साध्य करून आपलं जीवन आनंदी करा, एवढीच विनंती आहे. आणि झालेली सेवा आज मी समर्पित करतो श्री श्री विठ्ठल रुक्माच्या चरणी. आणि मी तुमच्या सगळ्यांच्या भगवान पांडुरंगाच्या आणि श्री श्री सीताराम लक्ष्मणच्या चरणी प्रार्थना करतो की तुम्ही भगवंताची भक्ती करा आणि तुमचं जीवन सुखी समाधान करा. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम राम.